नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. तर मित्रांनो, थकीत अनुदानाबाबत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि नेमके आता आपल्या खात्यावर ऑक्टोबरच्या हप्त्यासोबत किती थकीत अनुदान जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला थकीत अनुदान किती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, 15 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने अनुदान वाढीचा GR काढलेला होता आणि त्यानुसार ऑक्टोबर 2025 पासून जे काही संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेतील दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या अनुदानामध्ये भरघोस अशी वाढ करण्यात आलेली आहे. अगोदरचं जे काही अनुदान होतं ते 1500 रुपये त्यांना दर महिन्याला मिळत होतं, तर त्याच्यामध्ये वाढ करून आता ते अनुदान 2500 रुपये करण्यात आलेले आहे. त्यामुळे ही दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर अनेक जे निराधार बांधव आहे, विधवा महिला आहेत, तर त्या वेळोवेळी प्रश्न विचारत आहे की आमच्या अनुदानामध्ये कधी वाढ होणार आहे. तर मित्रांनो, तुमच्याही अनुदानामध्ये वाढ होणार आहे, परंतु त्याला अजून वेळ आहे. या संदर्भातील जी काही घोषणा शासनाने करायला हवी होती ती अजून केलेली नाही आणि आपल्याला माहित आहे की महायुतीचं जे काही सरकार आहे ती प्रत्येक घोषणा ही निवडणुकीच्या तोंडावर करते आणि आपल्याला माहित आहे की आता येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा होणार आहे आणि इतर निराधार बांधव आणि विधवा महिलांचं पेन्शन सुद्धा आता वाढणार आहे. त्यामुळे जसं पेन्शन वाढीबाबतची घोषणा होईल तर त्या संदर्भातील सगळ्यात अगोदर माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. तर त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा. म्हणजे काय होईल की जसं या संदर्भातील घोषणा होईल तर तो व्हिडिओ लगेच आपल्याला पाहायला मिळेल. तर जे काही बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, आता बघूया आपण की जे काही वाढीव अनुदान तर दिव्यांग बांधवांना मिळणार आहे, मात्र इतर निराधार बांधव आहे तर त्यांना 1500 रुपयेच आता ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच जण विचारत होते की थकीत अनुदान आता किती मिळणार आहे. तर मित्रांनो, 19 सप्टेंबरचं जे काही पत्र महाराष्ट्र शासनाने काढलेलं होतं ते बरेच जणांनी बघितलेलं असेल आणि या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसतंय पण हे पत्र. तर या पत्रामध्ये शासनाने आदेश काढलेले होते संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही जिल्हाधिकारी आहे आणि तहसीलदार आहेत ते यांच्यासाठी की ज्या लाभार्थ्यांचं 5 ते 6 महिन्याचं अनुदान थकीत आहे तर त्यांची तात्काळ माहिती महाराष्ट्र शासनाला कळवण्यासंदर्भातील हे लेटर आलेलं होतं आणि त्यानुसार 19 सप्टेंबर पासून, लक्षात घ्या, 19 सप्टेंबर पासून शासनाने माहिती मागवलेली आहे आणि तहसील स्तरावरून त्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावरून ही माहिती शासनाकडे पोहोचत आहे. काही ठिकाणी बऱ्याच तहसील कार्यालयांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यांनी ही माहिती तात्काळ शासनाकडे पाठवलेली आहे. त्यामुळे आता काय होणार आहे मित्रांनो, जे काही ऑक्टोबरचं अनुदान आपल्याला मिळणार आहे, ऑक्टोबरचं पेन्शन आपल्याला मिळणार आहे, तर त्यासोबतच बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे थकीत अनुदान जमा होणार आहे. फक्त अट एवढीच आहे की ज्या ज्या लाभार्थ्यांची माहिती शासनाकडे गेलेली आहे त्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे थकीत अनुदान वाढीव अनुदानासोबत जमा होणार आहे. तर आता मित्रांनो, बरेच जण विचारत होते की थकीत अनुदान मिळत असताना आम्हाला सरसगट 5 ते 6 महिन्याचे पैसे मिळणार का, किंवा फक्त 1 ते 2 महिन्याचे पैसे आमच्या खात्यावर जमा होणार. तर मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या सप्टेंबरच्या हप्त्यासोबत काही लाभार्थ्यांचा मला मेसेज आलेला होता की सर आमच्या खात्यावर थकीत अनुदान जमा झालेलं आहे. काहींच्या खात्यावर एकाच हप्त्याचे पैसे जमा झालेले होते, तर काहींच्या खात्यावर 2 हप्त्याचे, तर काहींच्या खात्यावर अगदी 3 हप्त्यांचे पैसे सुद्धा जमा झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मित्रांनो, आता सुद्धा एक गोष्ट होणार आहे की ज्या ज्या लाभार्थ्यांची माहिती शासनापर्यंत पोहोचणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांचं काय झालेलं होतं की जे थकीत अनुदान आहे तर ते ज्यावेळेस मी ss.mit.org वेबसाईटवर चेक केलं तर त्यामध्ये असं दिसून आलं
की त्या काळामध्ये सदर लाभार्थ्यांचं आधार मॅपिंग न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नव्हते. तर त्यामुळे मित्रांनो आता मात्र नंतर डिसेंबर 24 नंतर सगळ्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं आहे, आधार मॅपिंग झालेलं आहे. त्यामुळे आता काही अडचण नाही. मात्र जे अगोदर मॅपिंग न झाल्यामुळे हे पैसे थकलेले होते आणि शासनाने आता 19 सप्टेंबर पासून ही कार्यवाही पण सुरू केलेली आहे. त्यानुसारच आता ही जी काही गुड न्यूज आहे आपल्यासाठी, की जे काही आपलं थकीत अनुदान आहे तर तो ऑक्टोबरचा हप्ता आता आपल्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. त्या हप्त्यासोबत ज्या लाभार्थ्यांची माहिती सरकारकडे जाणार आहे, लक्षात घ्या, ज्या लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती शासनाकडे जाणार आहे तर त्याच्यावर तातडीने कार्यवाही करून ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तर त्या हप्त्यासोबत आपलं जे काही थकीत अनुदान आहे तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर एकच हप्ता जमा होऊ शकतोय. म्हणजे ज्या लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतात तर त्याच्यामध्ये 1500 अजून मिळतील थकीत अनुदान, त्यामुळे त्यांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होऊ शकतात. त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना 2500 रुपये मिळतात. त्याचबरोबर जे काही थकीत अनुदान मागील 1500 आहे तर ते जमा होऊन त्यांच्या खात्यावर 4000 रुपये जमा होऊ शकतात. तर साधारणतः 1 ते 2 हप्ते थकीत अनुदानाचे वाढीव अनुदानासोबत आपल्या खात्यावर आता जमा होऊ शकतात. तर अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे. त्याचबरोबर जे काही 19 सप्टेंबरचं लेटर आलेलं होतं तर त्या लेटरमध्ये अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर त्यामुळे मित्रांनो आता काय करायचं आहे आपल्याला, की आपण जे काही वाट बघत आहात वाढीव अनुदान मिळण्यासाठीची आणि जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तर तो जमा होण्याची, तर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. जे जे काही ऑक्टोबरचा हप्ता आता आपल्या खात्यावर 8 ऑक्टोबर पासून जमा होणार आहे, त्यासोबतच जे काही थकीत अनुदान आहे ते सुद्धा जमा होणार आहे आणि दुसरं म्हणजे जे काही वाढीव अनुदान आहे ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपली जी काही दिवाळी आहे आनंदाची होणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. फक्त आपल्याला जे काही आपले आधार संदर्भातील कामे आहे, डीबीटी संदर्भातील कामे आहे ते मात्र क्लिअर ठेवा आणि जे काही तहसील कार्यालयाकडून वेळोवेळी जे काही आदेश येतात, नोटिफिकेशन येतात, शासनाकडून GR येतात तर त्यानुसार आपला हयातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी शासनाकडे वेळोवेळी जमा करा. तहसील कार्यालयाकडे वेळोवेळी त्याची पूर्तता करा. म्हणजे आपलं जे काही रेग्युलर जे काही अनुदान आहे तर ते आपल्या खात्यावर रोजच मिळत जाईल. तर त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण अशा प्रकारचे संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजना बाबतचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर रोजच देत असतो. धन्यवाद मित्रांनो.